तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल की एक न्यूज रिपोर्टरचा जॉब किती डिफिकल्ट आहे, कारण त्याला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन नवीन नवीन न्यूज कव्हर करायचे असतात आणि रॅन्डम माणसाला थांबून त्यांच्या एरियातला हालचाल विचारायचा एवढा पण इझी जॉब नाही हा. तर आज मी अख्खा एक दिवस फेक न्यूज रिपोर्टर होणार आहे आणि हे बघा माझ्या कॅरेक्टरचा फोटो. तर चला आजची व्हिडिओ स्टार्ट करूया. आज मी अख्खा एक दिवस न्यूज रिपोर्टर सारखा काढणार आहे, म्हणजे मी अख्खा एक दिवस फेक न्यूज रिपोर्टर होणार आहे. तर आता मी आले चेंज करून, म्हणजे अख्खे इन बिन सगळं आयडी बिडी घालून आले, एकदम न्यूज रिपोर्टर सारखा वाटतंय मी. तर आता आपण सिवूड मध्ये आहोत. तर सिवूड मधल्या आता एवढ्या इलाक्यातला सगळं आपण विचारू क्वेश्चन रॅन्डम लोकांना. तर चला विचारूया. तुमच्या समोर आहे आता वर टोंबरे न्यूज रिपोर्टर आणि समोरचे काका येतात. तर त्यांनाच विचारण्यात आहोत आपण सिवूडचा हालचाल आणि इथलं वातावरण कसं आहे. तर बघूया काय बोलतात ते. तर तुम्ही इकडे रोज येतो का पार्क मध्ये? आणि इकडचंच राहणार आहोत का तुम्ही? नाही, पेन मधनं तुम्ही इकडे आल्या कशाला? ड्युटीला असतो. तर मग इकडे ड्युटीचा हालचाल कसं आहे, म्हणजे वातावरण कसं आहे पावसाचा? पावसाळी वातावरण इकडचं छान असतं आणि शाळा वगैरे हे केलेलं आहे ना, इकडचं वातावरण एकदम चालेल चालेल, धन्यवाद. मी आता समोरचे काका येतात तर त्यांनाच विचारणार आहे इकडचा हालचाल काय आहे. तर काका एक आम्ही एक न्यूज रिपोर्टर आहे मी एक. तर तुमचं नाव काय सर्वात पहिले? कुठल्या चॅनल ते तुम्ही? 24 तास मराठी अपडेट हा आमच्या टीव्ही चॅनलचं नाव आहे. अच्छा अच्छा. माझं नाव दिलीप कुमार शिवराम भामरे. तर आम्ही राहायला इथंच आहे. उलव्याला पण आम्ही राहतो, तिथंही ब्लॉक आहे आणि शिवूडला पण इतर आमचा ब्लॉक आहे. तर इथं आम्ही फिरायला येतो. बोला काय म्हणायचं तुम्हाला? न्यूज रिपोर्टर वरद टोंबरे आणि कॅमेरामॅन सिद्धेश गांधी. तर आपल्या चॅनलचं नाव आहे 24 तास मराठी अपडेट. नाही तर काका भेटल्यात आपल्याला. तर इकडचं काका पावसाचं वातावरण कसं आहे? इकडं पावसाचं वातावरण, पाऊस खूप जास्त असतो, चांगला असतो, कारण हा भाग आपला कोकणातलाच येतो. त्यामुळे नवी मुंबईचा हा भाग जो आहे आमचा शिवूड वगैरे या ठिकाणी वृक्षवल्ली जास्त तर जोपासली जाते. लोक इथं झाडं वगैरे जास्त लावतात, त्यांची जास्त काळजी घेतली जाते. त्यामुळे तर इथं भरपूर पाऊस पडतो. अगदी पावसाळी वातावरण म्हणजे असं वाटतं आपल्याला की आपण खरोखर म्हणजे कोकणात वगैरे आलोय की काय, असा भास होतो. भरपूर इकडे पाऊस वगैरे असतो आणि थंड वातावरण असतं. मुंबई सारखं तिकडं जे आपल्या इथं दादर वगैरे जे जुनी मुंबई म्हणतो त्या मुंबईमध्ये तर खूप आपल्याला उकाडा होतो, पाऊस पण कमी पडतो. पण त्याप्रमाणे इथं नाही. या ठिकाणी तर अगदी थंड वातावरण आहे, खूप छान आहे तर असतं पावसाळी वातावरण. आणि तुम्हाला माहितच असेल दिल्लीमध्ये प्रदूषण कसं वाढलेलं आहे खूप. तर इकडे प्रदूषणचं काय बोलू शकता तुम्ही? प्रदूषण दिल्ली म्हटलं की दिल्लीमध्ये श्वास घ्यायला तर मुश्किल होतं. खूप प्रदूषण तिकडे वाढलेलं आहे. नवी मुंबई म्हटले की इथं अतिशय शुद्ध हवा आहे, इथं कसलं प्रदूषण वगैरे नाही. पण आता जे आहेत नवीन कन्स्ट्रक्शन चालवले उल्वा वगैरे ज्या भागात जे आहेत, पनवेल पासून तर उल्वा वगैरे हे जे भाग आहेत, उरण वगैरे साईड या ठिकाणी आता जरा नवीन कामं चालू असल्यामुळे बिल्डिंगांचे कामं, ब्रिजचं तर मोठे ते ब्रिज आता तो अटल सेतूचा झाला, दुसरा एक ब्रिज आता होतोय कॅस्टल काय म्हणतात त्याला, ब्रिज झालेला आहे. तर त्यामुळे तर इथं जरा प्रदूषण वाढलेलं आहे. आता पावसाळ्यात कमी वाटतंय आर्द्रता असल्यामुळे, पण इतर वेळेला तर एवढी धूळ असते. अगदी 7व्या-8व्या माळ्यावर पण मनुष्य राहत असला की भरपूर धूळ येते आणि सध्या ते म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचे आहे. पण तसं नवी मुंबई म्हटलं की नवी मुंबईमध्ये तर वातावरण फार चांगलं आहे, शुद्ध हवा आहे. लोक मुंबई सोडून इकडे येत आहेत आणि या ठिकाणी राहत आहेत. मग तुम्ही आता एअरलाईन इंडिया तुम्हाला माहितच असेल, अपघात झालेला तो एरोप्लेनचा. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे का? नाही, ते आता आपण सांगू शकत नाही. अपघात झालेला आहे, कोणी काय म्हणतं आपण काय सांगू शकत नाही. पण असं एअर इंडिया जे एअर इंडिया तसं विमान तर सगळे झालेले असे नाही, किती हजारो विमानं त्यांचे उडले आहेत, पण कधी असं झालं नाही. आम्ही स्वतः तर डायरेक्ट कॅलिफोर्निया अमेरिकेवरून डायरेक्ट मुंबईला आम्ही तर आलो. 24 तासाचा तर जवळजवळ तो प्रवास अखंड, कुठं मध्ये थांबणं नाही. पण तरी एअर इंडियाचा आम्हाला व्यवस्थित आम्ही आलो होतो, कुठं काही इथं काही झालं नाही. पण आता अपघात येतो, सांगता येत नाही. तर कोणाचा हलगर्जीपणा म्हणा, कोणी काय म्हणा, ते त्यांचे ते आता ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर ते शोधून काढते, ते त्यांचा प्रश्न आहे. आपण त्याबद्दल काही बोलू शकत नाही. पण ते झालं, ते वाईट झालं.
तर तुम्हाला माझी ऍक्टिंग कशी वाटली ना, मला तुम्ही 7 स्टार मधले किती स्टार देसाल या ऍक्टिंग बद्दल? तर आज आमचा पहिलाच दिवस होता या न्यूज रिपोर्टर मधला. तर मॅनेजरने आम्हाला डायरेक्ट एक कॅमेरा घेऊन आणि एक म्हणजे मोबाईल घेऊन आणि एक माईक आहे वायरलेस ते घेऊन डायरेक्ट पाठवलं. तर आमचा न्यूज रिपोर्टर म्हणजे चांगला असला तर नेक्स्ट टाइम आम्हाला डायरेक्ट कॅमेरा मिळणार आहे न्यूज रिपोर्टर साठी. तर तुम्हाला मला किती स्टार द्यायला पाहिजेत तुम्ही मला? 7 मधले. मला तर असं काही वाटलं नाही की तुम्ही नवीन आहे म्हणून. तुमचं वागणं, तुमचं बोलणं, समोरच्या माणसाला रिस्पेक्ट देणं, कसं बोलणं, काका असं हे करायचं वगैरे, तर तुम्ही एकदम प्रोफेशनल किंवा त्यांना एकदम नेहमीचे तुम्ही तर सराईत आहेत बुवा असं वाटलं. नवीन काही वाटलं नाही की तर पप्पा काहीतरी केलं बुवा अशातलाही भाग नाही. अगदी छान केलंय. मी तुम्हाला तर 8 तर स्टार देणार मी याच्याविषयी, कारण तू छानपैकी तुम्ही ते हे केलेलं आहे. मला नवीन काहीच वाटलं नाही आणि पुढे तुमच्याशी वाटचाल आहे तर चांगले हो. लवकरात लवकर तुम्हाला मुख्य आहे तर कॅमेरा वगैरे तुम्ही सर्व येतं, मुलाखत वगैरे कोणाचं काय हे करायला मिळो अशी शुभेच्छा मी तुम्हाला दोघांना पण देतो मी. धन्यवाद. तर काकांनी 7 स्टार मधला 8 दिलेत आपल्याला. आता आपण इकडं सिवूडच्या गार्डन मध्ये आलतो ना. आपण एक काकाला विचारला तर तुम्हाला वरद ठोंबरे न्यूज रिपोर्टरची ऍक्टिंग कशी वाटली तुम्हाला? तर ऍक्टिंग आवडली असेल तर कमेंट मध्ये काहीतरी टाका, तुम्ही टाईप करा कमेंट मध्ये माझ्यासाठी. तर अजून एक काका इकडे आपल्याला भेटलेले आहेत तर त्यांना विचारता होता. तर सर्वात पहिले काका तुमचं नाव काय आहे? राजेंद्र साळवे. तर तुम्ही इकडेच राहता का ह्या इलाक्यात? हा, मी इकडे राहतो नेरोळा. मग इकडं असं तुमच्या बिल्डिंग मध्ये 24 तास पाणी येत आहे का? हो, 24 तास पाणी येत आहे. आता सध्याचं काही काम चालू आहे शेडकोचं, आता थोडं शॉर्टेज चालू आहे, पण इतर वेळेला मात्र फुल पाणी असतं आमच्याकडं. मग तुम्हाला इकडे तुम्ही रोज येत असं इकडे फिरायला रोज येतो का? रोज इकडे फिरायला येतो आणि भगवान बुद्धाच्या कृपेनुसार आम्ही भगवान बुद्धाला मानतोय. भगवान बुद्ध हा सगळ्यात गॉड ब्लेस म्हणून वापरला जो सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळं आम्ही इकडे भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी आज आलो होतो. तर हा नजारा बघून आम्ही एकदम प्रसन्न झालो आणि तुम्ही भेटले त्यामुळे आमचा आनंद अजून डबल झाला. तर आमच्या न्यूज टीव्ही चॅनलचं नाव आहे 24 तास मराठी अपडेट. तर आता तुम्ही पण टीव्हीवर येणार तर अच्छा. तुम्हाला कसं वाटतंय? नाही, युट्यूब चॅनल तुम्ही बनवता चांगली गोष्ट आहे. आनंद वाटला आम्हाला, तुम्हाला भेटून आनंद वाटला. तुमचा तो कॅमेरामॅन आहे तो पण चांगला आहे. तुम्ही स्पीकरमॅन आहे तुम्ही पण चांगले आहात. आणि विशेष म्हणजे तुम्ही दोघाला बघून सगळे आनंद वाटला की आमचा पण एक व्हिडिओ तुम्ही बनवताय आणि आमच्याकडून तुम्हाला एक सत्य माहिती जी आहे ती आम्ही तुम्हाला सांगतोय, आहे की नाही? हा, चालेल. धन्यवाद. ओके. ओके. तर पहिल्या दिवशी थोडीशी आम्हाला प्रॉब्लेम झाली, त्याच्यामुळे आम्ही अर्धा शूट टाकून घरी गेलतो. तर आज आहे आमचा न्यूज रिपोर्टर मध्ये दुसरा दिवस. तर आज मी आहे पनवेल मध्ये ना. पनवेल मधली छोट्यातली छोटी न्यूज आणि मोठ्यातली मोठी न्यूज आपण कव्हर करायचा प्रयत्न करणार आहोत. तर चला बघूया सर्वात पहिले आपण काय कव्हर करतो छोटीतली छोटी न्यूज. तर आजच्या दिवसातली सर्वात छोटी न्यूज पनवेल मधली. तर मी एक पनवेलच्या पार्क मध्ये ना, तिकडे छोटी पोरा क्रिकेट खेळतात सगळी आणि एक फॅमिली इकडं पिकनिक करते, म्हणजे एकदम फील घेतात, गोव्याची फील घेतात ते इथं बसून पण छत्री लावून उन्हात. पनवेल मध्ये पावसाळ्यात मेजर प्रॉब्लेम एकच आहे की सिग्नल तिकडं माहित असेल तुम्हाला, पनवेलचं मेन सिग्नल तिथं खूपच ट्रॉफिक लागते पावसाळ्यात. तर तीच एकदम मेजर प्रॉब्लेम आहे. 5-10 मिनिट तिथं थांबायला लागतं सिग्नल जवळ. तर आजच्या दिवसातली पनवेल मधली दुसरी ब्रेकिंग न्यूज. तर आपण आता पनवेलच्या बस स्टॉपवर आहोत ना. पनवेल मधल्या बस स्टॉपचं खड्डे दाखव. तर हे बघा तुम्ही, एवढं मोठं इथं पनवेलच्या बस स्टॉपवर खड्डे झालेत नाही. तर साईडला एक माणूस होता, आमचा कॅमेरा ऑफ होता, नाही तर तुम्हाला वाटेल खोटा. कॅमेरा ऑन असं दाखवलं असं तुम्हाला खरा काय सीन झालतं इथं. तर इथनं बस जायत होती ना, त्याच्या खड्ड्यात पाणी उडलं थोडंसं त्याच्या अंगावर. तर त्याने इथं शिवा द्यायची सुरुवात केली बसवाल्याला, पण बसवाला डायरेक्ट पुढे निघून गेला. तर त्याला काहीच फरक नाही पडला. आज मी बस स्टॉपवर न्यूज कव्हर करायला आले का काय मॅटर कव्हर करायला आले मला काही समजतच नाही. जर तुम्हाला पण कॉन्टेंट क्रिएशन मध्ये यायचं असेल आणि तुम्ही व्हिडिओ चालू केल्यावर तुमच्या जवळ लोक बघत असतील ना, तुम्हाला लाज वाटत असेल तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. एक कुठल्या पण पब्लिक प्लेस मध्ये जा आणि तिथे डायरेक्ट व्हिडिओ चालू करणं, डायरेक्ट बोलायची सुरुवात करा. खूप लोक तुमच्या जवळ बघतील पण तुम्ही बिना लाजता आपला काम करत राहायचं. आपण जास्तीत जास्त ते 5 मिनिट बघतील, त्यानंतर ते लोक कोण ना आपण कोण.
तर आता मी एक रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या रस्त्यावर थांबलेले. तुम्ही रस्त्याची कंडिशन बघू शकता, किती खड्डे आहेत या रस्त्यावर. तर तुम्ही बोलत असाल तुम्ही या खड्ड्याचं दाखवतोय का, खड्ड्या बिड्ड्याचं. तर मी एक न्यूज रिपोर्टर आहे, तर माझं कर्तव्य आहे हा सगळं दाखवणं. तर आजच्या दिवसासाठी मला पनवेल मधला सगळा न्यूज कव्हर करायचा आहे ना. तुम्ही या रस्त्याची कंडिशन बघू शकता कशी आहे. तर मी रोडच्या साईडला उभा राहून व्हिडिओ शूट करत होतो ना, हा बारीक पोऱ्या आला माझ्याजवळ न बोलते दादा मला व्हिडिओ मध्ये घे. तर मी पण घेतला. काय आता माझ्यात पण थोडीशी माणुसकी आहे म्हणून दाखवलं याला व्हिडिओ मध्ये. तर मी न्यूज रिपोर्टर वरद ठोंबरे. तर आजच्या एक दिवसासाठी मी न्यूज रिपोर्टर झाले. तर पनवेलमध्ये ट्रॅफिक हा खूपच ट्रॅफिकचा विषय आहे. तर मला तर वाटतं इकडचा रोड बघा तुम्ही, इतकुसा रोड आहे आणि त्याच्या साईडला एवढ्या मोठ्या तुम्ही गाड्या अशा लावून कुठं पण जाता. तर याच्यामुळे मला तर वाटतंय ट्रॅफिक होतं इकडे पनवेलमध्ये. तर आता आम्ही पनवेल मधला सर्वात पहिले तुम्हाला हालचाल सांगतो मी काय. तर आज दिवसभर पाऊस नाही पडला. रोज पाऊस पडतोय, आमच्या गावाकडे पण पडतोय. पण आज पनवेल मध्ये मी बिना बॅग होती, फक्त माझ्याजवळ एक छत्री पण नव्हती बॅगीत. तर आज दिवसभर पाऊस नाही पडला पनवेल मध्ये. तर पनवेल मधला आजचा दिवसाचा वातावरण चांगलं आहे ना, एवढा प्रदूषण पण नव्हता पनवेल मध्ये. तर तुम्हाला जेवढा वाटत होता इझी न्यूज रिपोर्टिंग करणं, तेवढा नाही. मला पण वाटलेलं खूप इझी असेल न्यूज रिपोर्टिंग करणं एक दिवसासाठी, पण तेवढं नाही इझी. तर आजची व्हिडिओ आम्ही इथंच थांबवतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.